नमस्कार. आज आपण झापडे गावातील प्रगतशील शेतकरी श्री मिथिलेश देसाई यांच्याकडून माहिती घेणार आहोत. शेतकरी ते कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा, अंतर्गत शेतकरी गटांची निर्मिती आणि पुढे या गटातून शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना, ही संपूर्ण प्रक्रिया ज्यांनी कशी पार पाडली याचा प्रेरणादायी प्रवास ते आपल्या समोर मांडणार आहे. चला तर मग जाणून घेऊया हा प्रेरणादायी प्रवास श्री मिथिलेश देसाई यांच्या शब्दात. सर्वांना नमस्कार. माझं नाव मिथिलेश हरिश्चंद्र देसाई. मी हरिश्चंद्र सीताराम देसाई. आज आपण इथे फणसाच्या बागेत बसलेलो आहोत. म्हणजे हे महाराष्ट्रातलं आणि भारतातलं पहिलं जॅकफ्रूटचं कमर्शियल कल्टिवेशन आहे. जसं आपल्याला माहिती आहे की जगभरातल्या 128 व्हरायटीज पैकी 86 व्हरायटीचं कलेक्शन आहे. आपण इकडे जॅकफ्रूट रिसर्च सेंटर म्हणून देखील काम करतो. लांजामधील हे झापडे गाव आहे आणि ह्या जॅकफ्रूट रिसर्च सेंटरच्या माध्यमातून पहिले सुरुवातीचे वर्ष आम्ही साधारण फणसाच्या व्हरायटीच्या कलेक्शनवरती फार भर दिला. कारण की फणस हे आपलं इथलं नेटिव्ह म्हणजे पारंपरिक क्रॉप जे गेले शेकडो वर्षापासून इथं आहे, पण पूर्णपणे दुर्लक्षित होतं आणि त्याच्यावरती कोणीच काम तसं केलेलं नाही. म्हणजे आंबा बघाल, हापूस आंबा तरी 50-60 वर्षामधला आहे, काजू 31-35 वर्षामधला आहे, पण फणस शेकडो वर्षापासून आहे आणि पूर्णपणे दुर्लक्षित असल्या कारणाने फणसावरती आम्ही म्हणजे वडिलांनी त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली. ही इज वेल नोन एज जॅकफ्रूट किंग ऑफ इंडिया, म्हणजे फणस किंग म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि ह्याच्या मी स्वतः एक बीटेक ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे, राहुरी विद्यापीठातनं मी केलं आणि आम्ही कुठलीही म्हणजे मी स्वतः तर कुठलीही नोकरी न करता फणस या पिकावरती आयुष्यभर त्याच्यावरती काम करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि त्याची सुरुवात साधारण 2012-14 पासून सुरू झाली आणि आता 2025 पर्यंत 13 वर्ष पूर्ण झालेली आहेत. सुरुवातीला पहिले 2014 ते 19 मध्ये आम्ही व्हरायटीज कलेक्शनवरती जास्ती फोकस केला. म्हणजे आता जिथं आपण व्हिडिओ शूट करतो तिथे टोटल जगभरातले 128 पैकी 86 प्रकारच्या व्हरायटीज आहेत. आपल्याला फक्त कापा आणि बरका फणस एवढंच माहिती आहे, पण काप्या फणसाच्या 86 व्हरायटीज, कारण की मार्केटमध्ये काप्या फणसाला प्रचंड डिमांड आहे. मग त्यामध्ये 2 किलोच्या वजनापासून 50 किलो पर्यंतच्या व्हरायटीज, मग त्याच्यामध्ये अगदी लाल कलरच्या, भगव्या कलरच्या, वर्षातनं 2 वेळा येणाऱ्या, कुंडीत धरणाऱ्या अशा प्रकारच्या व्हरायटीज आहेत. आणि तीच जर्नी पुढे पुढे हळूहळू चालवता आम्ही 2018च्या दरम्यान साधारण पहिला एक आत्मा अंतर्गत एक गट स्थापन केला आणि त्या गटाच्या माध्यमातून आम्ही छोट्या गणित प्रमाणावरती काम करायला सुरुवात केली आणि त्याच गटाचं नंतर रूपांतर 2020 साली एका मोठ्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये झालं. शेतकरी उत्पादक कंपनीची आम्ही 10 लोकांमध्ये सुरुवात केली होती. ती आज 2025 मध्ये साधारण 1077 शेतकऱ्यांपर्यंत ती गेलेली आहे. म्हणजे ही जी जर्नी आहे ही फार समजणं गरजेचं आहे, कारण की इंडिव्हिज्युअल, नंतर गट आणि नंतर शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यानंतर मग प्रोसेसिंग, एक्सपोर्ट, या बऱ्याचशा गोष्टी आम्ही गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये केलेल्या आहेत. 2020 सालापासून आम्ही एक इथं फणसाची महाराष्ट्रातल्या एकमेव शासनमान्य नर्सरी देखील चालवतो. त्या नर्सरीच्या माध्यमातून दरवर्षी 25,000 ते 30,000 झाडं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जातात आणि गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या अंडर 2100 एकरवर फणसाची नवीन लागवड झालेली आहे. म्हणजे जेव्हा 2016-17 सालपर्यंत कोण एक झाड देखील लावत नव्हतं, ते 2025 मध्ये आता दरवर्षी 25,000 ते 30,000 झाडांची नवीन लागवड होते. आणि शेतकरी उत्पादक कंपनी जी गटातनं त्याचं रूपांतर शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये झालं, तर शेतकरी उत्पादक कंपनी कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत, जसं स्मार्ट आहे, मॅग्नेट आहे, PMFME आहे, या वेगवेगळ्या योजनांचं कोलॅबरेशन करून आम्ही आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीची प्रगती करत आहोत. जसं आम्ही फणसाची झाडं भारतातनं पहिल्यांदा मॉरिशसला एक्सपोर्ट केली, फणसाची पानं 1 टन आणि 5 टन जर्मनीला एक्सपोर्ट केली. नंतर स्वतःचं छोटं फूड प्रोसेसिंग म्हणजे फळ प्रक्रिया युनिट आम्ही फणसावरती सुरू केलं, महाराष्ट्रातलं पहिलं, ज्याच्यावरती तळलेले आणि फणस पोळी सोडून वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स ज्याला जगभर डिमांड आहे त्याचं हे केलेलं आहे काम. आणि आता मोठा साधारण एक 6 ते 7 कोटीचा प्रोजेक्ट जो सुरू आहे, हा मेजरली फणसावरचा महाराष्ट्रातला पहिलाच आहे, ज्याच्यामध्ये फ्रोझन चिप्समध्ये असेल, बियांचा वापर असेल, बाहेरच्या सालीचा वापर असेल, असं एक 7-8 प्रोडक्ट्समध्ये काम करणार, ज्याला भारतामध्ये आणि एक्सपोर्टमध्ये त्याला प्रचंड प्रमाणावरती डिमांड आहे. गेल्या 1.5 वर्षापूर्वी आपण भारतातला पहिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सोबत शेतकरी उत्पादक कंपनीचा कार्बन क्रेडिटचा प्रोजेक्ट केलेला आहे. म्हणजे असं वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह ज्या गोष्टी आहेत, म्हणजे शेतीला तंत्रज्ञानाची जोड आणि तंत्रज्ञानाला प्रोसेसिंगची जोड, या सगळ्याची जोड वेगवेगळ्या शासकीय योजनांचा जर फायदा घेऊन आपण जर करू शकलो, तर ही जर्नी फणसापुरती मर्यादित न राहता बाकीच्या पिकांमध्ये देखील आपण त्याचा चांगल्यारीत्या वापर करू शकतो. आपल्या फणस बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मान्यवर आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर देखील आहेत. जसं कृषी राज्यमंत्री असतील किंवा आपल्या कृषी विभागाचे जॉईंट डायरेक्टर असतील, PMFMEचे राज्याचे संचालक असतील
किंवा कृषी विभागाचे आयुक्त असतील, माजी आयुक्त वगैरे, अशा वेगवेगळ्या मान्यवरांनी आपल्या फणसबागेला भेट देऊन गेलेली आहे. वेळोवेळी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम हे उच्च पदस्थ अधिकारी देखील आपल्याला त्याच्यामध्ये चांगलं पाठबळ देत असतात आणि फणस सारख्या दुर्लक्षित पिकामध्ये त्यांनी आम्हाला कायमस्वरूपी साथ दिलेली आहे. आणि ह्या जेव्हा मोठमोठे लोक आणि मान्यवर आपल्या इथे भेट देतात तेव्हा आमच्यासारख्या शेतकऱ्याला एक वेगळ्या प्रकारची काम करण्याची ऊर्जा मिळते. आणि कृषी विभागाच्या योजनांचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आणि कृषी विभागासोबत आपण जर काम केलं आणि आम्हाला गेल्या 10, 12, 13 वर्षाच्या जर्नीमध्ये कृषी विभागाच्या मार्फत जेवढ्या योजना असतील किंवा त्यांचा जेवढा आम्हाला सहयोग आहे ते वेळोवेळी प्राप्त झालं, त्यासाठी कृषी विभागाचे देखील मी आभार मानतो. आणि त्यांनी नव्याने जी सुरू केलेली जी व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह संपर्क साधण्याचे जी माध्यम आहे याला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि आमच्या फणस बागेच्या वतीने कृषी विभागासोबत आम्ही कायमस्वरूपी काम करतो याची मी ग्वाही देतो. धन्यवाद.